तर कन्नडमध्ये असलेलं मकरमपूर येथे असे एक शिवलिंग निघाले आहे ना, त्या ठिकाणी नागा साधू बाबा यांची तपस्या चालू आहे. चला तर नेमकी काय विषय सगळं काही सांगणार आहे शेवटपर्यंत. तर नमस्कार मंडळी, तर मी कन्नडचा दिशा ब्लॉगर, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा होता की आज आपल्या कन्नडमध्ये नाही का नागा साधू बाबा यांची तपस्या चालू होती मकरमपूरच्या खाली. मकरमपूर मधून आपल्या एका मित्राचा कॉल आला की आपल्या इथं नाही का नागा साधू बाबा यांची तपस्या चालू आहे, तर पटकन या ठिकाणी. मग त्या ठिकाणी आपण न विचार करता लगेच निघालो आणि इथलच्या लोकांनी असं सांगितलं की ही शिवलिंग 400 वर्ष जुनी आहे आणि या शिवना नदीला कधी पण पूर येतो, पण आजपर्यंत ही शिवलिंग कधी वाहून गेली नाही. मग जेव्हा बाबाची सूर्य तपस्या झाल्यावर त्या बाबाला विचारलं या शिवलिंग विषयी काही माहिती सांगा. बाबांनी अशी काही माहिती सांगितली होती. या शिवलिंग बद्दल मला स्वप्नदोष झाले होते. स्वप्नात आले आणि त्यांनी मला मार्गदर्शन दाखवले. मग जेव्हा बाबांनी असं सांगितलं की बाबांनी ही शिवलिंग स्वप्नात आली होती, बाबाला संकेत दिला की माझ्यावर लोक कचरा फेकताय, असं येऊन बाबाला स्वप्नात येऊन संकेत दिलं आणि या शिवलिंगचा जीर्णोद्धार करा आणि या ठिकाणी बाबा जोपर्यंत मंदिर बनत नाही तोपर्यंत बाबा या ठिकाणी 41 दिवस पर्यंत तपस्या करणार आहे. आणि जेवढे पण कन्नडचे सनातन धर्माचे मित्र आहेत त्यांनी जाऊन बाबाला मदत करावी. जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या कन्नड मधून पाहत असाल तर पटकन जाऊन आपल्या कमेंट मध्ये हर हर महादेव कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये.